नेक्स्ट लेक्चर नंबर 9 आणि लास्ट क्लासमध्ये आपण डिस्कस केलं होतं आयडियल गॅस इक्वेशन. काय फॉर्म्युला होता? पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टी. त्याला म्हटलं होतं आपण आयडियल गॅस इक्वेशन. ओके. आणि आयडियल गॅस इक्वेशनमध्ये आपण आर सांगितला होता, ज्याला आपण म्हटलं होतं युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आणि हा जो आर आहे, ओके, या आरसाठी काही व्हॅल्यूज सांगितल्या होत्या ना. आरची व्हॅल्यू 8.314. कधी? जूल पर केल्विन पर मोल, जेव्हा हे युनिट असेल. दुसरी व्हॅल्यू सांगितली होती आरची 8.314 10⁻⁷ अर्ग पर केल्विन पर मोल. ठीक आहे. तिसरी व्हॅल्यू होती आरची 0.0821 लिटर एटीएम पर केल्विन पर मोल. ठीक आहे. आणि फोर्थ व्हॅल्यू होती आरची किती? 1.987 कॅलरी पर केल्विन पर मोल. ओके. आणि काही क्वेश्चन्स लास्ट क्लासमध्ये आपण सॉल्व केले. आता नेक्स्ट आपण बघू आणखी काही क्वेश्चन सॉल्व करू. बघा काय दिलेलं आहे क्वेश्चन. काय? विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज ट्रू. है ना. कोणतं इक्वेशन ट्रू आहे? कोणासाठी? 8.8 10⁻⁻² ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस. इथं युनिट पाहिजे होतं, जे की मिसिंग आहे. तर याचं युनिट आहे किलोग्राम. काय पाहिजे होतं इथं? युनिट किलोग्राम. ओके. तर आपल्याला कार्बन डायऑक्साइड गॅस दिलेला आहे आणि किलोग्राममध्ये दिलेला आहे. तर किलोग्राम कशाचं युनिट आहे? मास. अरे बोलत जा, झोपू नका, आहे ना. असे सुस्त पडेल असता तुम्ही, आहे ना. तुमच्या एवढा सुस्त क्लास कोणताच नाही. लय सुस्त आहात तुम्ही एकदम. म्हणजे हे वातावरण मला वाटतं असं बनलं काय ना, सुस्त बसायचं. असं काही बोलायचं. किलोग्राम कशाचं युनिट आहे? मासचं. किती वेळा शिकवलं? लय 6 महिने झाले हेच शिकू राहिलो, है ना. जेव्हा सुरुवातला आलते तुम्ही सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री स्टार्ट केलं होतं आपण, तेव्हाही सांगितलं होतं मास आपण किलोग्राममध्ये मोजतो, है ना. तर किलोग्राम दिलेला आहे म्हणजे युनिट काय दिलेला? युनिट किलोग्राम आहे म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला? मास दिलेला आहे. ओके. आणि जर मास दिलेला आहे तर मासला आपण कशाने दाखवतो? डब्ल्यू. मासला कशाने दाखवतो? डब्ल्यू. आणि मासचं युनिट किती काय दिलेली आहे व्हॅल्यू? 8.8 इंटू 10⁻⁻² kg, है ना. मास किलोग्राममध्ये दिलेला आहे. आपल्याला पाहिजे कशामध्ये? ग्राममध्ये. मास कशामध्ये पाहिजे? ग्राममध्ये. बोलायचं कशामध्ये पाहिजे? मास ग्राममध्ये. ठीक आहे. मग ग्राममध्ये जर पाहिजे तर किलोग्रामला ग्राम करायचं असेल तर काय करणार? किलोग्रामला ग्राम करायचं आहे, काय करसाल सांगा? कितीनं मल्टिप्लाय करसाल? कितीनं मल्टिप्लाय करसाल? 10⁻³ है ना. कशामध्ये कन्वर्ट होणार? ग्राममध्ये. किलोग्रामला ग्राम करायचं असेल तर 10⁻³ ओके. मग आता काय होणार इथं सांगा? 8.8 इंटू 10⁻³ - 1 है ना. आणि कशामध्ये? ग्राम. आणि पॉवर पॉझिटिव्ह असली तर पॉईंट कुठं जाते? राईट की लेफ्ट? पॉवर पॉझिटिव्ह असेल तर पॉईंट कुठं जाते? कोणत्या साईडला? राईट साईडला. एक पॉझिटिव्ह आहे म्हणून एकनं राईटला. म्हणजे उत्तर किती झालं? 88 ग्राम. म्हणजे जो डब्ल्यू दिलेला आहे तुम्हाला तो किती दिलेला आहे? 88 ग्राम. समजलं? ठीक आहे. आता तुम्हाला जर मास माहीत झालं आहे ना, तर दुसरं काम करायचं की मोलार मास काढायचं. काय काढायचं? मोलार मास. आणि कोण दिलं आहे तुम्हाला? कार्बन डायऑक्साईड. काय फॉर्म्युला असते कार्बन डायऑक्साईडचा? फॉर्म्युला CO2. म्हणजे तुम्ही काय लिहिणार? फॉर CO2. तर CO2 साठी मोलार मास, कार्बनचा मास 12 प्लस 2 वेळा ऑक्सिजन, ऑक्सिजनचा मास 16. म्हणजे किती झालं? 12 अधिक 16 दुनी 32. 32 आणि 12 44. तर मोलार मास झालं 44 ग्राम पर मोल. 44 ग्राम पर मोल. ठीक आहे. मोलार मास माहीत झालं, मास माहीत झालं, मग काय काढत असतो आपण? मोल. अरे डब्ल्यू माहीत असला की यम काढायचा पहिले, मग यन काढायचा. तर यनचा फॉर्म्युला काय असते? W/m. काय फॉर्म्युला आहे? W/m. डब्ल्यू किती आहे? 88. यम किती आहे? 44. तर देअरफॉर यन किती आला? 2. काय आहेत हे? मोल. 2 काय आहेत? मोल. ओके. ठीक आहे. मग यन माहीत झाला. आता आपल्याला हे पहा, PV = 1.5 RT, PV = 2 RT असं काही काही दिलं आहे.
म्हणजे हे पी व्ही आर टी काय आहे, आयडियल गॅस इक्वेशन. आणि आयडियल गॅस इक्वेशन काय असते, पी व्ही इक्वल्स टू एन आर टी. तर देअर फोर पी व्ही इक्वल्स टू एन किती आहे, एन काढला तुम्ही किती आहे 2 आणि पुढे आर टी, पी व्ही इज इक्वल्स टू 2 आर टी. आहे का उत्तर, ऑप्शन सी काय असेल तुमचा करेक्ट, पी व्ही इक्वल्स टू 2 आर टी. समजलं. तर कधी पण क्वेश्चनमध्ये मास दिलेलं असेल तर नंतर मोलार मास काढायचा, नंतर मोल काढायचा. हा सिक्वेन्स विसरायचा नाही. काय सिक्वेन्स आहे, पहिले मास, नंतर मोलार मास आणि नंतर मोल. ठीक आहे, हा सिक्वेन्स आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम. प्रीती, कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काढायचं आहे म्हणजे व्ही इक्वल टू क्वेश्चन मार्क. ठीक आहे, व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे ऑफ 2 मोल्स ऑफ गॅस. म्हणजे काय दिलं, 2 मोल्स म्हणजे एन दिला, किती दिला 2 मोल. एन किती दिला 2 मोल. ठीक आहे, पुढे काय म्हणते, ॲट 27 डिग्री सेल्सिअस. काय दिलं, डिग्री सेल्सिअसमध्ये काय मोजतो, टेम्परेचर. म्हणजे आपल्याला टेम्परेचर किती दिलं 27 डिग्री सेल्सिअस. मग आपल्याला टेम्परेचर पाहिजे कशात, केल्विनमध्ये. काय करसाल, किती ॲड करत असतो, किती प्लस किती करत असतो 273. मग कशामध्ये होते, केल्विन. तर टेम्परेचर किती झालं मग 27 आणि 273 300. कशामध्ये, केल्विन. झालं टेम्परेचर. ठीक आहे, नेक्स्ट काय म्हणते बघा, सांगा नेक्स्ट काय म्हणते पुढे, 1 ATM. 1 ATM म्हणजे काय दिलं, प्रेशर. किती दिलं 1 ATM, प्रेशर 1 ATM. आरची किंमत दिलाय, दिलाय का आरची किंमत. ठीक आहे, आरची किंमत दिलाय. मग कोणता फॉर्म्युला लावसाल, पी व्ही इक्वल्स टू एन आर टी. ओके, तर फॉर्म्युला लावणार पी व्ही इक्वल्स टू एन आर टी. पी किती आहे 1, व्ही काढायचा आहे, व्ही काढायचा आहे ना. हां, एन हे पा 2 दिलाय, आर बघा प्रेशर एटीएम मध्ये आहे, प्रेशर एटीएम मध्ये असते तेव्हा आर किती असते 0.0821. सांगितलं होतं ना, प्रेशर एटीएम मध्ये असते तेव्हा आर किती आहे 0.0821. आणि टेम्परेचर किती आहे 300. टेम्परेचर किती आहे 300. बघा इथं 2 झिरो आहेत, 2 झिरो आहेत म्हणून पॉईंट 2 न राईट साईडला. बरोबर, 2 झिरो असले, झिरो काढून टाकायचे असले की पॉईंट कुठे जाते राईट साईडला. पॉईंट जर राईट साईडला गेला तर काय राहिलं मग इथं व्ही. इकडे काय राहिलं 2 इंटू काय ना 8.21 इंटू 3. बरोबर आहे का, म्हणजे व्ही किती झाला 3 2 जार 6 इंटू 8.21. आता 6 न मल्टिप्लाय करा, 6 1 जार 6, 6 2 जार 12 कॅरी 1, 6 8 जार किती 48, 48 प्लस 1 49. आणि युनिट काय असेल, आरची किंमत बघा त्याच्यामध्ये डीएम क्यूब आहे आणि डीएम क्यूब कोणाचं युनिट आहे व्हॉल्यूम. म्हणजे कोणता आन्सर आहे 49.26 म्हणजे हे 49.28. समजलं. काय केलं, डायरेक्ट क्वेश्चन आहे. फक्त महत्त्वाचं होतं टेम्परेचर कशामध्ये होतं डिग्री सेल्सिअस, ते कशामध्ये करायचं आहे केल्विनमध्ये है ना. आणि नंतर तुम्ही सॉल्व करा डायरेक्ट. ओके, टेम्परेचर केल्विनमध्ये पाहिजे, प्रेशर एटीएममध्ये आहे. प्रेशर एटीएममध्ये असेल तर आरची व्हॅल्यू 0.0821 आणि हे जर पास्कलमध्ये असतं तर मग 8.314 जूल पर केल्विन पर मोल. ठीक आहे, नेक्स्ट करा सॉल्व. पावर येते का तुम्हाला, करा पटापट. करा करा पटकन, सिंपल क्वेश्चन आहे. टाइम नाही लागायला पाहिजे, इझी आहे ते.
पी व्ही इक्वल्स टू एन आर टी, तोच फॉर्म्युला आहे. झालं का? करा पटापट. ऑप्शन ए 2.78, 3.7 सी. बघा, फाइंड द प्रेशर. फाइंड आउट काय करायचं आहे? प्रेशर. म्हणजे पी इक्वल टू क्वेश्चन मार्क, प्रेशर काढायचं आहे. पुढे ऑफ द 21 ग्राम नायट्रोजन गॅस. ग्राम आहे म्हणजे काय दिलं आहे? 21 ग्राम. ग्राम म्हणजे सांगा रे, ग्राम म्हणजे मास म्हणजे डब्ल्यू. ठीक आहे. आणि हॅव्हिंग व्हॉल्यूम व्ही किती आहे? 10 डीएम क्यूब. व्हॉल्यूम आहे 10 डीएम क्यूब. 300 केल्विन. टेम्परेचर किती आहे? 300 केल्विन. ओके. मग आता रे आरची व्हॅल्यू दिलं आहे तुम्हाला 0.0821 एटीएम डीएम क्यूब दिलं आहे ना. हां. आणि पुढे मोलार मास म्हणजे काय दिलं आहे? कॅपिटल एम. कोणाचं? N2. आणि N2 म्हणजे कोण? नायट्रोजन गॅस. तर याचं मोलार मास किती आहे? 28 ग्राम पर मोल. ठीक आहे. मग आता काय करसाल? सगळ्यात आधी डब्ल्यू माहीत आहे, एम माहीत आहे, काय काढू शकता? एन. आणि एनचा फॉर्म्युला काय असते? डब्ल्यू बाय एम. डब्ल्यू किती आहे? 21. एम किती आहे? 28. 7×3=21, 7×4=28. तर एन झाला आपला 3/4 मोल. ओके. मग आता काय करसाल पुढे? बोला, कोणता फॉर्म्युला वापरसाल? झोपले का? कोणता? पी व्ही इक्वल्स टू एन आर टी. पी व्ही इक्वल्स टू एन आर टी. सिंपल आहे. सांगा आता. पीची व्हॅल्यू माहीत नाही. व्ही किती आहे? 10. एन किती आहे? 3/4. आर किती आहे? 0.0821 इंटू टी किती आहे? 300. मग आता 2 झिरो आहेत तर पॉईंट कितीनं शिफ्ट होईल? 2. मग 2 झिरो आहेत म्हणून 2 पॉईंट राईट साईडला. म्हणजे काय आलं सांगा? हा पी इकडे 3 इंटू 8.21 इंटू 3 आणि खाली 10 वर आहे, इथं येणार खाली. बरोबर आहे का? काय राहिला? 4 राहिला. ठीक आहे. 4 आहे खाली इंटू काय येणार? 10. ओके. बरं. मग आता काय करसाल पुढे? 3×3=9 मल्टिप्लाय बाय 8.21 डिवाइड बाय 4 इंटू 10 है ना. हा 10 आहे. हा 10 जर वर नेला तर काय होईल सांगा बरं? 10ची पॉवर 1 आहे ना. हे वर गेली तर -1 म्हणजे 10ची पॉवर -1 असं झालं. बरं. आता 9 न मल्टिप्लाय करा. 9×1 9, 9×2 18, हातचाला 1, 9×8 72 आणि 1 73 डिवाइड बाय 4 10⁻⁻1. 4 न डिवाइड करा. 4×1 4, 3×3 4×8 32, 1×8 4×4=16, 2×9 4×4=16 10⁻⁻1. किती ना पॉईंट शिफ्ट होते? 1 न. हुकला काही? बरं, डबल करू. हुकलं सांग. 4×1 4 राहिले किती? 3, 3×3 4×8 32 राहिला 1×8 4×4=16 राहिले किती? 2×9 2×9 राहिले. मी 1×9 घेतलं होतं आहे ना. 2×9 तर मग 4×7 28 10⁻⁻1 आणि पॉवर मायनस आहे तर पॉईंट कुठं जाते? लेफ्ट साईडचा. म्हणजे काय होणार? 1.847 है ना. आणि प्रेशर आहे कशामध्ये येणार? एटीएम. आहे का उत्तर? 1.84 पॉवर 1.84
का रे बा, तुम्ही कोणी ए सांगे कोणी सी सांगे, कसं काय? बरं, हे कसं काय आलं? ए एन सी कसं काय आलं? मोल रॉंग झाले, काय चुकवलं? काय? हां हां, 1.5 आलं होतं, म्हणजे 3/2 आलं होतं. यांचं घेतलं होतं. हां, तर त्यानं N2 देईल बी होतं ना. हे पहा, हेच चुकायचे चान्सेस जास्त होत्या. त्यानं नायट्रोजन गॅस म्हटला. नायट्रोजन गॅसचा फॉर्म्युला N2 असते. नायट्रोजनचं मास 14 आहे ना. एका नायट्रोजनचं 14 आहे, पण तो N2 आहे ना, 2 नायट्रोजन आहे, तर 28 आहे ना त्याचं. ओके देवेश, किती आहे? 28. हां हां, बरं. नेक्स्ट. हा क्वेश्चन है ना, एक वाक्य आहे फक्त, आणि त्या वाक्यावरून तुम्हाला सॉल्व करायचं आहे, है ना. डाटा काहीच दिलं नाही है ना, बळबळ करू नका. डाटा काही दिलेला नाही आहे, एक वाक्य आहे, आणि त्या वाक्यावरून तो क्वेश्चन सॉल्व होते, है ना. तर शिकवायला सगळंच आहे तुम्हाला, है ना. फक्त तुम्हाला ते इथं आठवलं पाहिजे. इथं जर आठवलं तर प्रश्न सॉल्व होईल. ओके, तर सोडू शकते का कोणी आले? एक छोटंसं बक्षीस ठेवू आपण, 100 रुपयाचं, आहे की नाही. ओके, याला सॉल्व करत असाल तर इथं एवढी इस्टेट बी नाही माही पुरी, 7 करोडची. हां हां, कर्ज आहे तिच्यावर. सांगा, जमेल का? करा, डोक्यात लावून पहा. ए बळबळ करायला नाही सांगितली, त्या क्वेश्चनवर थोडं डोकं लावायचं आहे ना. विचार केला तर उत्तर येऊ शकते ना, पण विचार तर करावा लागेल पहिले. डोकं लावा लागेल ना, विचार दुसराच विचार करू राहील तू. काहीच नाही का त्या प्रश्नात? हिंट काहीच नाही का? आला का प्रीती? प्रीती नाही का? डाटा काढता आला काही? कुठं आहे वही? कुठं आहे वही? पेन आणली नाही का आज? बरं, सांगा. इतका हार्ड आहे क्वेश्चन? बरं, पहा इकडे, जाऊ दे. हां, चुकलं मग. यातलंच काहीतरी यायला पाहिजे की नाही.
उत्तर यातलं यायला पाहिजे ना काहीतरी. चेक करू आपण येते का, आहे की नाही. 100 वाचले माझे. हां की थांबू. सांगा, बळबळ ना करू रे. ओ डोकं लावून जरा असं बळबळीत काळ डोकं लावू राहिला. ऋतुजा आला का नाही. वेदिका एवढा भारी आहे प्रश्न. जाऊ दे. हां पहा इकडे तुम्ही तसाच टाइम गमावून टाकसाल आपला. व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ वॉटर व्हेपर. काय काढायला लागते. डेन्सिटी ऑफ वॉटर व्हेपर. डेन्सिटी म्हणजे रो, तो आपल्याला काढा लागते. डेन्सिटी काढा लागते ऑफ वॉटर व्हेपर ॲट बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर, है ना. डेन्सिटी काढा लागते कोणाची. वॉटर व्हेपरची ॲट बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. तर बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर माहीत नाही का तुम्हाला किती आहे. तर जे टेम्परेचर दिलं आहे तुम्हाला ते किती दिलं आहे. 100 डिग्री सेल्सिअस. पण हे टेम्परेचर कधी असते. ॲटमॉस्फेरिक कंडिशनवर. अरे वॉटरला बॉईल तुम्ही करता तेव्हा वॉटरचा बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस आहे. मग तेव्हा प्रेशर किती असते. ॲटमॉस्फिअरचं प्रेशर किती आहे 180 atm. म्हणजे या बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटरमध्येच दोन गोष्टी लपेल होत्या, है ना. की टेम्परेचर किती आहे 100 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर किती आहे 180 atm. तर पहिले 100 डिग्री सेल्सिअस आहे, याच्यात किती ॲड करसाल 273. म्हणजे उत्तर किती येणार 373. कशामध्ये केल्विन. ओके. आणि काय दिलं त्यांना वॉटर व्हेपर. वॉटर व्हेपरचा फॉर्म्युला रे H2O. वॉटर व्हेपर आहे ना. वॉटर व्हेपरचा फॉर्म्युला H2O. तर फॉर H2O मोलार मास काढता नाही येत का. 2 वेळा हायड्रोजन, हायड्रोजनचं 1 आणि ऑक्सिजनचं 16. तर मोलार मास किती झालं. हे 2 + 16 किती 18 ग्राम पर मोल. तर मोलार मास किती आहे 18 ग्राम पर मोल. आणि आर तर माहितीच असते ना. कोणता घेसाल आर सांगा रे. आर कोणचा घेसाल. आरची किंमत कोणती घेसाल बोमला. प्रेशर एटीएम मध्ये आहे. प्रेशर एटीएम मध्ये आहे म्हणजे आरची व्हॅल्यू 0.0821 लिटर एटीएम केल्विन इनवर्स मोल इनवर्स. हे युनिट आहे त्याचं, आहे ना. मग आता काय वापरसाल फॉर्म्युला. आर आहे, पी आहे, है ना, टी आहे. असं असेल तर पी व्ही इक्वल्स टू NRT. पी व्ही इक्वल्स टू NRT. पी व्ही इक्वल्स टू एन काय असते W/m पुढे RT. बरोबर आहे का. आपल्याला काय पाहिजे डेन्सिटी. आणि डेन्सिटीचा फॉर्म्युला मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे मासच्या डिवाइडमध्ये व्हॉल्यूम पाहिजे. बाकीचं शिफ्ट करा म्हणजे काय होणार PM. M जाणार वर, RT खाली. इकडे काय राहणार W/V. आणि W/V म्हणजे काय असते. W/V म्हणजे रो असते. मास अपॉन व्हॉल्यूम. मग आता प्रेशर किती आहे 1. मोलार मास 18. आर किती आहे 0.0821 इंटू किती आहे टेम्परेचर 373. हा काय झाला तुमचा रो. समजलं आहे ना. मग आता काय होईल. रो इज इक्वल्स टू 1 × 18 खाली 0.0821 इंटू 373 है ना. मग या 373ला 18 डिवाइड करता का. हां 18 दुनी 1 डिवाइड केलं तर किती होईल 0.0821. 18 दुनी 36 राहिला 1 3 भाग जाते का नाही. म्हणजे 0चा भाग जाईल. पॉईंट राहिले किती डबल x 0 घेतला म्हणजे 130 है ना. म्हणजे किती रे उत्तर पा दूर दूर आहेत. अरे उत्तर दूर दूर आहेत ना. जाऊ द्या ना मग त्याला 20च. 20 पॉईंट येते काहीतरी पण आपण त्याला 20च म्हणू. अरे चालते का. हां मग असं जर केलं तुम्ही तर आता काय करसाल पुढे. इथं 1 0 आहे म्हणून 1 पॉईंट शिफ्ट करा म्हणजे काय होईल 0.821
1 इंटू 2. आता 2 न करा मल्टिप्लाय, काय होईल? बे एक बे, बे दुनी 4, बे आठी 16, हातचा आला 1, बे 0 0 ने 1, किती आलं? 1.642. ठीक आहे. मी आता काय करतो याला सॉल्व करायसाठी, अरे सिम्प्लिफाय करा लागेल ना. हां, मग सिम्प्लिफाय करसाल आता तर वर काय करतो मी, वर 100 करतो सॉल्व करायसाठी, म्हणजे 10 टू द पॉवर -2 करा लागेल. अरे 2 झिरो दिले तर 2 पॉवर निगेटिव्ह असं मॅथ सांगते बा आपल्याला, है ना. हां, आणि खाली 1.6 आहे बरोबर. याला करतो मी 16.42 10 टू द पॉवर -1. चालते का? अरे चालते का? एकनं पॉईंट राईटला साईड केला तर 1 पॉवर निगेटिव्ह. मग आता 16 100 डिवाइड करा, 1696 बरोबर का? 1696 आणि 10 टू द पॉवर किती येणार? कुठं युनिट आपलं हे झालं का पा. हां 2 मिनिट. आपण डेन्सिटी काढू राहिलो. ओके, तर 1696 जवळपास 6च्या जवळपास आन्सर आलं. अरे आलं का? हां, आणि पॉवर किती राहिली? 10 टू द पॉवर -1. पण याचं जे युनिट आहे आता ते युनिट काय आलं मला सांगा. मास कशामध्ये होतं? ग्राम. अरे मास ग्राममध्ये होतं. आणि इथं लिटर आहे व्हॉल्यूम. म्हणजे हे जे डेन्सिटी आली तुमची हे कशामध्ये आली? डेन्सिटी कशामध्ये आली? वरती असते मास, खाली व्हॉल्यूम. मास कशामध्ये आहे? ग्राममध्ये. आणि व्हॉल्यूम कशामध्ये आहे? लिटर. म्हणजे डेन्सिटीचं जे आन्सर आलं ते कशामध्ये आलं? ग्राम पर लिटर. पण ऑप्शनमध्ये काय आहे? ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजे कन्वर्ट करावं लागेल की नाही? बरं, मग ग्राम पर लिटरले जर ग्राम पर सेंटीमीटर क्यूब केलं तुम्ही तर लिटर म्हणजेच DM क्यूब. आणि DM क्यूबले काय करावं लागते? सेंटीमीटर क्यूब. तर 10ची पॉवर -3 असते, है ना. आणि तो जर वर गेला, है ना, नाही -3 नाही +3. DM क्यूबले सेंटीमीटर क्यूब पॉवर काय असते? +3. तो वर गेला तर -3, -3 -1 -4 6 -4 म्हणजे ऑप्शन बी. ठीक आहे. पुढची स्टेप करून दाखवतो मी. बघा, रो किती आला तुमचा? रो आला 6 10 टू द पॉवर -1. काय आलं? ग्राम पर लिटर. मग 6 10 टू द पॉवर -1 ग्राम पर 10 टू द पॉवर 3. लिटरला कशामध्ये कन्वर्ट केलं? सेंटीमीटर क्यूब 10 टू द पॉवर 3. मग 6 10 टू द पॉवर -1 हा +3 वर गेला -3 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजे 6 इंटू 10 टू द पॉवर -4 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब झाली डेन्सिटी. काहीच दिलं नव्हतं क्वेश्चनमध्ये, है की नाही. पण तरी आपण उत्तर काढू शकतो. फक्त थोडं डोकं वापरायला लागते की त्यानं बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर दिला. म्हणजे वॉटरचा बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस आहे. पण प्रेशर कधी असते? प्रेशर किती असते? 1 atm. आणि तुम्हाला वॉटर व्हेपर दिला आहे म्हणजे H2O दिला आहे. आणि H2O साठी मोलार मास 18. किती येते? 18. आणि हा टेम्परेचर जो आहे तो डिग्री सेल्सिअसमध्ये आहे. +273 करा, केल्विनमध्ये कन्वर्ट करा. आरची व्हॅल्यू कोणती वापरसाल? प्रेशर ATMमध्ये आहे तर आर कोणता वापरायचा? 0.0821 लिटर ATM पर केल्विन पर मोल. ठीक आहे. मग आपला फॉर्म्युला PV = NRT. Nला काय लिहिलं? W/M. मग मी काय केलं? हा व्हॉल्यूम इकडे शिफ्ट केला, है ना. तर Wच्या खाली काय आला? V. म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम काय असते? डेन्सिटी. आता सगळ्या व्हॅल्यू पुट करा. आता मेन टास्क होता तुमच्यासाठी कॅल्क्युलेशन, कारण कॅल्क्युलेशन लेंदी होतं, है ना. तर ते अशा पद्धतीनं मी त्याला शॉर्टमध्ये काढलं. अरे ओके आहे का? हां, तर उत्तर आपलं काय आहे मग? 6 इंटू 10 टू द पॉवर -4 बरोबर. हां, नेक्स्ट करा सॉल्व. सोपा आहे.
करा पटापट. सांगा काय आलं. बोला रे. सी काय म्हणत आहे. फाइंड इन्क्रीज इन टेम्परेचर है ना फॉर अ गॅस. काळा काय लागते. इन्क्रीज इन टेम्परेचर. म्हणजे चुकवलं असेल तुम्ही. म्हणजे चुकवलं असेल ना तुम्ही असं मला वाटते है ना. कारण वाक्याचा अर्थ तुम्ही घेतलात नशील. हां. फाइंड इन्क्रीज इन टेम्परेचर. आपल्याला काळा काय लागते. इन्क्रीज इन टेम्परेचर. इन्क्रीज इन टेम्परेचर काय असते. टेम्परेचर इन्क्रीज झालं कसं माहीत पडेल. कसं काढसाल किती वाढलं तर. बघा समजा फॉर एक्झाम्पल तुमच्याजवळ पहिले 10 रुपये होते. नंतर तुमच्याजवळ 50 रुपये झाले. तुमच्याजवळले पैसे किती इन्क्रीज झाले. कसं काढलं. 50मधून 10 मायनस केले. अरे असं केलं ना. हां म्हणजे नंतरच्यातून पहिला मायनस केला तेव्हा समजलं ना 40 वाढले म्हणून. म्हणजे इन्क्रीज इन टेम्परेचर विचारलं म्हणजे काय विचारलं. T2 मायनस T1 है ना. हाच तर गुगली होता है की नाही. हां इन्क्रीज इन टेम्परेचर विचारलं म्हणजे T2 मायनस T1 विचारलं. आणि व्हेन फर्स्ट इट्स प्रेशर अँड देन व्हॉल्यूम बोथ आर डबल. प्रेशर बी वाढवलं व्हॉल्यूम बी वाढवला. म्हणजे जो P2 आहे तो डबल आहे कोणाच्या. P1च्या. आणि व्हॉल्यूम बी डबल केला म्हणते. तर V2 जो आहे तो डबल आहे कोणाच्या. V1च्या. अरे दोन्ही वाढवले ना. दोन्ही वाढवले म्हणजे डबल केले. तर जो P2 आहे तो पहिल्याचा डबल करसाल ना तुमच्याकडले पैसे डबल झाले असं आपण कधी म्हणू. जेव्हा पहिले काहीतरी असतील त्याच्यात डबल होतील ना. पहिले शून्य आहेत आणि त्याची डबल करसाल तर शून्यच होईल. अरे समजलं का. डबल झाले म्हटलं ना तर पहिले जे होते त्याच्या डबल होतील ना. हां पहिले प्रेशर P1 होतं आता किती झालं डबल. P1च्या डबल म्हणजे 2 × P1. व्हॉल्यूम बी काय झाला डबल ॲट 400 केल्विन. आणि टेम्परेचर किती आहे 400 केल्विन. म्हणजे हे टेम्परेचर कोणतं आहे T1. सुरुवातीला टेम्परेचर एवढं होतं तेव्हा हे डबल झालं म्हणते आहे ना. मग आता काय करसाल सांगा रे बा. याले तुम्ही असं लिहू शकता P2/P1 इज इक्वल्स टू 2. आणि याले काय लिहू शकता V2/V1 इज इक्वल्स टू 2. सांगा बरं काय लावसाल. कंबाईन गॅस लॉ. अरे कंबाईन गॅस लॉ लावसाल ना. आणि कंबाईन गॅस लॉ काय आहे P1V1/T1 इज इक्वल्स टू P2V2/T2. असंच होतं ना. 2 प्रेशर 2 व्हॉल्यूम 2 टेम्परेचर असं असेल तर असंच असते है ना. P1V1/T1 इज इक्वल्स टू P2V2/T2. आपल्याला P2च्या खाली P1 पाहिजे V2च्या खाली V1 पाहिजे. म्हणजे हा T2 इकडे घेऊन या. T2 काढा लागते ना पहिले T2. मग काय होईल P2च्या खाली P1 V2च्या खाली V1. T1 खाली आहे तिकडे कुठं जाणार वर बरोबर. P2/P1 2 V2/V1 2 बरोबर का. आणि T1 किती आहे 400. म्हणजे उत्तर किती आलं 4 चोक 16 1600 केल्विन. आणि तुम्ही हे स्टिक केलं असेल आहे की नाही. डी सांगितलं होतं ना तुम्ही. सी आता सांगू राहिले. हां सी सांग बरं मग सुधारले मग तुम्ही आहे की नाही. हां काय प्रॉब्लेम. T2 किती झाला मग 1600. आपल्याला काय पाहिजे इन्क्रीज इन टेम्परेचर. काय पाहिजे इन्क्रीज इन टेम्परेचर. मग इन्क्रीज इन टेम्परेचर किती झालं T2 मायनस T1. आणि T2 मायनस T1 म्हणजे 1600 मायनस T1 किती आहे 400. म्हणजे उत्तर किती आलं 1200 केल्विन आहे ना. उत्तर सी करेक्ट आहे.
किती झालं उत्तर 1200 केल्विन. ओके, T2 मायनस T1 विचारलं होतं, हेच काढायचं होतं ना. आवाज न करू. काय म्हणत आहे, अ सॅम्पल ऑफ N2 गॅस वॉज प्लेस इन अ फ्लेक्झिबल 9.0 लिटर कंटेनर. म्हणजे काय दिलं, 9.0 म्हणजेच 9 लिटर आहे, म्हणजे काय आहे व्हॉल्यूम. ॲट 300 केल्विन, 300 केल्विन, केल्विन आहे म्हणजे काय आहे टेम्परेचर. ॲट अ प्रेशर ऑफ 1.5 ATM, ATM आहे म्हणजे प्रेशर, बरोबर. पुढे काय म्हणते, द गॅस वॉज कॉम्प्रेस्ड टू अ व्हॉल्यूम ऑफ 3.0 लिटर, व्हॉल्यूम 3.0 लिटर व्ही है ना. अँड हीट वॉज ॲडेड अंटील टेम्परेचर रिचेस 600 केल्विन. टेम्परेचर किती झालं म्हणते 600 केल्विन, म्हणजे हे झालं टेम्परेचर. व्हॉट इज द न्यू प्रेशर, काळा काय लागते प्रेशर. पहिला व्हॉल्यूम V1, दुसरा व्हॉल्यूम V2, पहिलं टेम्परेचर T1, दुसरं T2, पहिलं प्रेशर P1, दुसरं प्रेशर P2. सांगा मग काय फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला P1 V1 अपॉन T1 इज इक्वल्स टू P2 V2 अपॉन T2, बरोबर. आता व्हॅल्यू पुट करा. सांगा P1 किती आहे 1.5, V1 किती आहे 9, T1 किती आहे 300, T1 300. काय पडलं, हां P2 किती आहे सांगा. हां 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 बस बस, P2 काढा लागते, ठीक आहे. V2 आवाज नको करू. V2 किती आहे 3 आणि T2 600. मग आपल्याला P2 काढा लागतात, बाकीचं सगळं शिफ्ट करा. बाकीचं सगळं शिफ्ट केलं तर 1.5 इंटू 9 इंटू 600 डिवाइड बाय 300 इंटू 3, इकडे काय राहिला P2. आता थोडं डोकं लावा है ना. 1 0 1 0 1 0 1 0 कॅन्सल. 1.5 1, 1.5 दोन्ही 3, अरे बरोबर ना. 1.5चे डबल काय असते 3. मग आता काय राहिलं पा P2 काय आला मग आता तुमचा, वरती राहिलं 9 इंटू 6 आणि खाली काय राहिलं 2 इंटू 3, काय राहिलं 2 इंटू 3, बरोबर आहे का. हां मग आता 3 दुनी 6, 3 दुनी 6, म्हणजे P2 किती आला 9 आणि प्रेशर P1 कशात होता ATM, तर P2 पण कशामध्ये येणार ATM. अरे समजलं का, सिंपल आहे ना. हां शेवटचा पा काय म्हणत आहे, ॲट 25 डिग्री सेल्सिअस. ओके, नाही तर असं करा, याला तुम्ही होमवर्कमध्ये करून टाका ना घरी, जमेल ना. फक्त हे डिग्री सेल्सिअस आहे, याला काय करसाल सेम आहे P1 V1 अपॉन T1 इज इक्वल्स टू P2 V2 अपॉन T2. त्याच्यावरती बेस क्वेश्चन आहे. तर व्यवस्थित युनिट कन्वर्जन करायचं असलं ते करायचं. डिग्री सेल्सिअस आहे त्याला कशात करायचं केल्विनमध्ये आणि सॉल्व्ह करा. उद्या चेक करेल मी.